माझे नाव आकाश आहे आणि माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले होते. पण खरं सांगायचं तर त्या लग्नात माझा काहीच इंटरेस्ट नव्हता. ना मला लग्न करायची इच्छा होती. हे सर्व माझ्या आईवडिलांच्या मर्जीने झाले होते. लग्नाला घेऊन माझ्या खूप साऱ्या अपेक्षा होत्या. त्या क्षणातच भंग झाल्या. मला एखादी सुंदर, गोरी आणि मॉडर्न मुलीशी लग्न करायची इच्छा होती. पण माझ्या नशिबात जे लिहिलेलं होतं तेच झालं. माझ्या आई-वडिलांनी एका सावळ्या मुलीसोबत मला न विचारता माझे लग्न करून दिले. लग्नाच्या दिवशी फक्त मला सोडून सगळे लोक खूप खुश होते. फक्त मीच खूप नाराज होतो. कारण माझ्या सगळ्या अपेक्षा मारल्या गेल्या होत्या. लग्न झाले आणि रात्री सगळे लोक झोपायला गेले. तो दिवस सुहाग रात्रीचा दिवस होता. पण रूममध्ये जायच्या आधी मी माझ्या आईजवळ गेलो आणि आईला म्हणालो, "आई, तू माझं जीवन बरबाद केलेस. मी त्या काळ्या मुलीसोबत कसे राहू? तिच्यासोबत मी माझं पूर्ण जीवन कसे घालवू? मला तर तिच्या जवळ जायची इच्छाच होत नाही. तर मी तिला हात कसा लावू? मी तिला माझी बायको म्हणून कसं स्वीकार करू?" आई म्हणाली, "बाळा, तुला अजून नाही समजले. आजकालच्या गोऱ्या आणि देखण्या मुली फक्त पैशांसाठी लग्न करतात. ही मुलगी जरी सावळी असली तरीही मनाने खूप चांगली आणि संस्कारी आहे. आणि तिच्या घरच्यांनी पण खूप सारा हुंडा दिला आहे. ती घरातलं सगळं काम पण करते आणि नोकरी पण करते. अशी पण मला फुकटची नोकरानी मिळाली आहे." तेव्हा मी तिला म्हणालो, "ही पोरगी खूपच शिकलेली आहे, तर ती घरचं सगळं काम करेल का?" तेव्हा आई म्हणाली, "तू इथून गेलास की मी सगळं सांभाळून घेते. तू काळजी नको करूस. तू तर दुबईला जॉब करतोस ना? तिकडे जा आणि तू तुझ्या पसंतीने ज्या मुलीशी लग्न करायचे आहे ती मुलगी शोधून लग्न कर. मी काहीच बोलणार नाही आणि तुझ्या बाबाला पण समजावून सांगेन." आईचं हे बोलणं ऐकून मी गपचूप बसलो. पण मी आतल्या आत खूप खुश झालो होतो की मी या झंझटमधून बाहेर पडू शकतो. या लग्नातून बाहेर पडू शकतो. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेलो. माझी बायको पदर ओढून बसली होती. मी तिच्याजवळ गेलो, पण माझी इच्छा तिच्या चेहऱ्यावरून पदर काढायचा नव्हता. तरी पण मी तिच्या चेहऱ्यावरून पदर काढला. तेव्हा तिचा चेहरा बघून मी एकदम स्थिर झालो. ती खरंच खूप काळी होती, तशीच बारीकही होती. मी गप्प उठलो आणि लाईट बंद करून बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मी दुबईसाठी रवाना झालो. जाताना मी आईला म्हणालो, "आई, मी चाललो आहे, काळजी घे." आई म्हणाली, "जा बाळा, तू तिकडेच राहा आणि तुला पाहिजे तसे तिकडे जीवन जग. तू इथली अजिबात काळजी करू नकोस." दरवाजातच माझी बायको उभी होती, पण मी तिच्याकडे एक नजर पण टाकली नाही. ती खूप आशेने माझ्याकडे पाहत होती, पण मी तिला काही न बोलता निघालो. दुबईला पोहोचून मी माझी राहण्याची व्यवस्था केली आणि माझ्या कामाला लागलो. सगळं काही चांगलं चालू होते, पण आतल्या आत मला खूप घुटन होत होती. मला एका भारतीय गोऱ्या मुलीशी लग्न करायची इच्छा होती, जी खूप सुंदर असेल, समजूतदार असेल आणि माझ्यावर भरपूर प्रेम करेल, जी माझी जीवनसाथी होईल. मी स्वतःच खूप सावळा होतो, पण माझा जॉब खूप चांगला होता, त्यामुळे माझ्या बायकोला घेऊन अशा पण इच्छा खूप होत्या. आईबाबांनी तिथे त्यांची सेवा करण्यासाठी तशा मुलीशी माझं लग्न करून दिले. पण इथे माझं आयुष्य खराब झालेलं त्यांना दिसत नव्हते. हळूहळू मी घरी फोन करायचा पण बंद केला. कारण आई नेहमी पैशांबाबतीत आणि घरी झालेल्या भांडणांबाबतीत माझ्याकडे तक्रार करत होती. एके दिवशी मी एका गार्डनमध्ये शांत बसलो होतो आणि माझ्या जीवनाला मी कोसत होतो. तेव्हाच मी गार्डनमध्ये एक मुलगी पाहिली. तिचे हात आणि पाय खूप गोरे दुधासारखे चमकत होते, पण तिने तिचा चेहरा ओढणीने झाकला होता. तिच्या हातात एक पर्स होती. अचानक एका माणसाने तिच्या हातातली पर्स घेऊन पळू लागला. ती खूप ओरडत होती. ती पर्स घेण्यासाठी झगडत होती. ते पाहून मी त्या माणसाचा पाठलाग केला आणि त्याला मारून त्याच्याकडून पर्स घेऊन मी पुन्हा गार्डनमध्ये आलो. तिला तिची पर्स मी वापस केली. मी तिला विचारले, "तुम्ही कुठे जाणार आहात?" तेव्हा तिने जो पत्ता सांगितला तिकडेच माझे घर होते. म्हणून मी तिला विचारले, "मी तिकडे जात आहे, तुम्हाला लिफ्ट देऊ शकतो?" ती हळू आवाजात हो म्हणाली.
तिच्या आवाजात आपलेपणा, दुःख आणि वेगळ्याच पद्धतीची शांती होती. आम्ही दोघे माझ्या गाडीत बसलो. मी तिला विचारले, "त्या एरियामध्ये तुमचं घर कुठे आहे?" तेव्हा ती शांतपणे म्हणाली, "माझं स्वतःचं इथे कुठेही घर नाही. मी माझ्या काकांकडे आले होते, पण घराला कुलूप आहे." मी तिला म्हणालो, "ठीक आहे, मग माझ्या घरी चल. असं मुलीने एकटं राहणं ठीक नाही आणि आजकालचा जमाना काही चांगला नाही. मी माझ्या घरी एकटंच राहतो." ती थोडीशी हडपडली आणि शांत झाली. मी तिला पुन्हा विचारले, "काय झालं? उत्तर का देत नाहीस?" तेव्हा ती म्हणाली, "जर तुम्ही माझ्याशी लग्न करत असाल तरच मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येईन." तिचं हे बोलणं ऐकून मी एकदम आश्चर्य झालो, कारण एक अनोळखी मुलगी लगेच मला लग्नासाठी प्रपोज करत आहे. तिचं सुंदर रूप पाहून मी लगेच तिला होकार दिला. का काय माहीत, मला असे वाटले की देवाने माझ्या मनातली गोष्ट ऐकली आहे. आम्ही तिथेच दुबईमध्ये लग्न केले. जेव्हा मी तिला लग्न करून माझ्या घरी आणले, तेव्हाही तिने तिच्या चेहऱ्यावर ओढणी झाकली होती. त्यामुळे मी तेव्हाही तिचा चेहरा पाहू शकलो नाही. सुहागरात्रीच्या दिवशी जेव्हा ती वेळ आली, तेव्हा मी तिच्या चेहऱ्यावरून चुनरी काढली. तिचा चेहरा पाहून मी थक्क झालो. ती खूपच सुंदर आणि गोरीपान होती. जशी मला हवी होती त्यापेक्षाही खूपच सुंदर दिसत होती. असं वाटत होतं की जणू चंद्रच जमिनीवर उतरला आहे. एकदम दुधासारखी गोरी, चमकदार डोळे आणि तिचे ओठ तर गुलाबाच्या पाकळीसारखे होते. जेव्हा मी ते सर्व सुरू करणार होतो, तेव्हाच ती म्हणाली, "मला खूप भूक लागली आहे." तेव्हा मी किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी जेवण बनवले. त्यानंतर आम्ही दोघे जेवून घेतले आणि पुन्हा तिच्या जवळ गेलो. पहिल्यांदा कोणाला तरी मी एवढ्याच जवळ घेतले होते. दिवस निघून गेले. आमच्या दोघांचे नाते खूपच घट्ट होत गेले. आमच्या दोघांचे एकमेकांवरचे प्रेम खूप वाढत गेले. मी तर तिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो. ती पण माझी खूप काळजी घेत होती. मी जॉबला गेल्यावर माझी येण्याची वाट पाहत बसत होती. मला काय पाहिजे काय नको ते सर्व काही पाहत होते. तेव्हा मला असं वाटले की माझ्या जीवनात सर्व काही ठीक चालले आहे. सगळं काही माझ्या मनासारखं चालू आहे. मला जशी पाहिजे तशी बायको मला भेटली आहे. पण एक दिवस जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो, तेव्हा घर खाली होते. घरामध्ये कोणीही नव्हते. तिचे सगळं सामान, कपडे गायब होते, जशी का ती इथे नव्हतीच. मी तिला वेड्यासारखं शोधत होतो. पोलिसापर्यंत गेलो आणि ती हरवल्याची कंप्लेंट दिली, पण काहीच मिळाले नाही. तिच्या आठवणीत मी पूर्ण तुटून गेलो. माझे इथे कामात मन पण लागत नव्हते. या घरात राहिल्यावर मला तिची आठवण येत होती. कुठे गेली असेल, ती काय करत असेल, ठीक असेल ना, हा सगळा विचार माझ्या मनात येत होता आणि मला अस्वस्थ वाटत होते. शेवटी मी दुबई सोडून भारतात परत वापस आलो. गावी गेल्या गेल्या मला आईने माझ्या बायकोची तक्रार सांगितली की ती घरातले काहीच काम करत नव्हती, रोज भांडणे करत होती. त्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली. मी तिला म्हणालो, "आई, मी तिला घेऊन येतो." असे म्हणून मी तिच्या माहेरी गेलो. पण जेव्हा मी तिच्या माहेरी गेलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला एकदम धक्काच बसला. माझी बायको 8 महिन्यांची गर्भवती होती. रागात मी तिला म्हणालो, "हे बाळ कोणाचं आहे? मी तर तुला आत्तापर्यंत एकदाही हात लावला नाही." तेव्हा ती माझ्या पायापाशी पडून म्हणाली, "आकाश, हे बाळ तुमचेच आहे." मी म्हणालो, "मी तर 4 वर्षापासून घरी आलो नाही, मग हे कसं?" माझा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. वातावरण खूप गरम झाले होते. तिची आई म्हणाली, "हो आकाश, हे बाळ तुझंच आहे. तुला पटत नसेल तर तू टेस्ट करून घे." मी म्हणालो, "ठीक आहे."
डिलिव्हरी झाली आणि बाळाचे DNA टेस्ट करून घेतले. रिपोर्ट बघून मी एकदम सुन्न झालो. ते बाळ माझेच होते. मी अजून 3-4 ठिकाणी टेस्ट करून घेतले. त्या रिपोर्ट्समध्ये पण तेच. मला समजत नव्हते की हे असं कसं झाले. एके दिवशी मी गच्चीवर विचारात होतो. तेव्हाच माझी बायको माझ्या मागून आली आणि मला म्हणाली, ऐका, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. मी तिला म्हणालो, सांग. ती म्हणाली, दुबईमध्ये तुम्ही ज्या मुलीशी लग्न केलात ती मीच होते. मी एकदम आश्चर्य होऊन तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, जेव्हा मी माहेरी आले तेव्हा माझं मन कशातच लागत नव्हते. तेव्हाच दुबईमध्ये राहणाऱ्या माझ्या काकांचा फोन मला आला. मला इथे अस्वस्थ पाहून काकांनी मला दुबईला घेऊन गेले. जेव्हा काकींनी माझी व्यथा ऐकली तेव्हा ती मला म्हणाली, मी तुला असं बनवेन की तुझा नवरा तुला पाहतच राहील आणि तुला ओळखणारच नाही. त्यांनी मला एका ठिकाणी घेऊन गेले. तिथे काही औषधे देऊन आणि काही ट्रीटमेंट केले ज्यामुळे माझा रंग बदलला. मी तिथेच तुम्हाला गार्डनमध्ये भेटले, पण माझ्या खऱ्या रूपात नाही तर त्या रूपामध्ये ज्यामध्ये तुम्ही मला पसंत केलात. तिथेच आपल्या दोघांचं लग्न झालं आणि हे बाळ आपल्या दोघांच्या प्रेमाची निशाणी आहे. तिचं ते बोलणं ऐकून मला पूर्ण जग थांबल्यासारखे वाटले आणि मला आठवणी आठवू लागल्या. तिने माझी कशी काळजी घेतली आणि माझ्यावर किती प्रेम केलं हे ते सर्व आठवू लागले. त्यासोबत मला हेही आठवले की मी तिला त्या रात्री कसं अपमानित केले. मी फक्त तिचा रंग बघितला होता, पण तिचं मन तर खूप साफ होतं आणि सुंदर होते. ती माझ्यावर खूप प्रेम करत होती. माझे प्रेम मिळवण्यासाठी तिने सगळं काही सोडून स्वतःला बदलले होते, फक्त माझं प्रेम मिळवण्यासाठी. तिचे ते प्रेम पाहून मी रडू लागलो. माझ्या डोळ्यात पछताव्याचे अश्रू येऊ लागले. मी तिचे हात पकडून म्हणालो, मी खूप पापी आहे. मी तुला कधी समजू शकलो नाही. पण ती हसली आणि म्हणाली, राहू दे, जे झालं ते झालं. मी तिचे पाय पकडले आणि तिला म्हणालो, मला माफ कर. ती म्हणाली, मला माफी नको आहे. फक्त तुम्ही तुमच्या बाळावर प्रेम करा, हेच मला पाहिजे. असं म्हणून काही दिवसांनी बाळाला माझ्याकडे सोडून ती माहेरी निघून गेली. बाळाला मीच कसेबसे सांभाळत होतो. मला तिचे प्रेम आठवत होते. एक दिवस मी पछताव्याचे अश्रू घेऊन तिच्या माहेरी गेलो आणि तिला म्हणालो, तू, मी आणि बाळ आपण तिघे खूप खुशी खुशी राहू. तुला जसं वाटेल तसं मी राहायला तयार आहे, पण प्लीज तू घरी ये. मी तिच्या पाया पडलो आणि म्हणालो, आपल्या बाळाकडे तर बघ, त्याला आईची गरज आहे. तिने एक नजर बाळावर टाकली, बाळाला घेतले आणि पापा घेऊ लागली. त्यानंतर आम्ही तिघे खुशी खुशी राहू लागलो. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथेला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.